गरजतो सह्याद्री माझा साऱ्या दऱ्या खोऱ्यांतून, खंबीर उभा राहतो कहाणी शौर्याची सांगून। गरजतो सह्याद्री माझा चहू दिशा दिशांतून, डगमगत नाही मुळीच येणारी संकटेनी वादळे पाहून। गरजतो सह्याद्री माझा गडकोटांचे तोरण बांधून, ख्याती गातो विजयाची नाव शिवबाचे स्मरून। आज खूप दिवसांनी सह्याद्रीमध्ये पुन्हा भटकायचे होते। पहाटेची वेळ, सूर्य क्षितिजावरती चमकू लागला होता। आकाशात रंगांची उधळण होत होती। तांबडा, भगवा, पिवळा, निळा अशा अनेक रंगांनी आकाश उजळून निघाले होते। यातही सकाळचा गारवा आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता। चाहूल लागली होती ती शहराच्या गजबजीपासून दूर निसर्गाचे हिरवे तर सह्याद्रीचे रौद्ररूप पाहण्याची। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं चॅनलवरती। आज खूप दिवसांनी भेटतोय आपण, विसरलात तर नाही ना? तुम्ही विसरूच शकत नाही आम्हाला, कारण तुमच्या कमेंटद्वारे तुमचे प्रेम आणि व्हिडिओ पाहण्यासाठीची उत्सुकता आम्हाला कळत होती। आता जर एवढ्या दिवसांनी आपण भेटतोय तर व्हिडिओसुद्धा तसा कठीणच पाहिजे। आणि थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलं असेलच, आज आपण चाललो आहोत सर्वात कठीण श्रेणीत मोडणाऱ्या कलावंतीण दुर्गाला भेट देण्यासाठी। खरं तर आज खूप दिवसांनी ट्रेक करतोय आणि तोही एकट्याने। आणि कलावंतीणसारखा जर ट्रेक असेल तर इथे आपल्या शारीरिक क्षमतेबरोबर मानसिक क्षमतेची सुद्धा तेवढीच कस लागते। त्यामुळे वेळ न दवडता सुरू करूया आपल्या कलावंतीणच्या थराराला। आणि या आजी आहेत इथे, हा पूर्ण पार्किंगचा एरिया आहे। इथे आपल्याला हे 30 रुपये पार्किंग चार्ज घेतलेला आहे या आजींनी। आणि आता इथूनच चढायचं आहे ना आपल्याला? आता इथून आपल्याला चढायला, ट्रेकिंग करायला चालू करायचं आहे। ट्रेकला सुरू केलं आता, आणि माझ्याबरोबर आता एक मित्र आहे जो ट्रेकमध्ये मला कुठपर्यंत साथ देणार आहे माहिती नाही आहे। अच्छा मारी गेला। ऐ ऐ हा बघा, चल। हा मला मित्र भेटलेला आहे आता इथे, जो ट्रेकमध्ये मला बहुतेक शेवटपर्यंत साथ देईल। ट्रेकिंगला चालू केल्यावरती 5 मिनिटातच आपण एका चेकपोस्टपाशी पोचतो। सध्या ही चेकपोस्ट बंद आहे, किंवा वीकडेज असेल त्यामुळे कदाचित बंद असेल। पण इथे एक बोर्ड लावलेला आहे ज्यावरती लिहिलेलं आहे की 50 रुपये शुल्क आकारले जाते प्रत्येक पर्यटकाकडून। मित्रांनो, वर चढताना आपल्याला ह्या अशा भरपूर ठिकाणी वाटा दिसतात वर जाणाऱ्या। कुठं जातात माहिती नाही, बहुतेक गावातच जात असाव्यात वरती। पण आपण ज्या वाटेने चाललो आहोत बऱ्यापैकी मोठी वाट आहे, त्यामुळे ही वाट सोडायची नाही आहे। हीच वाट तुम्हाला प्रबळ माचीकडे घेऊन जाते। आता 9 वाजले आहेत आणि जबरदस्त व्ह्यू दिसतोय कलावंतीणचा इथून।
सोलो ट्रेक करत असल्यामुळे बॅगेवरती ओझं खूप झालं आहे. गोप्रोचा सेटअप, पॉकेट 2चा सेटअप, ड्रोनचा सेटअप, कारण एकटा आहे, हा पूर्ण सेटअप मॅनेज करणं गरजेचं आहे. त्यामुळे बॅग खूप हेवी झाली आहे. पाण्याचं वजन आहे, कपड्याचं वजन आहे. तरी एक गोष्ट चांगली आहे, 9 वाजून गेलेले आहेत आणि ऊन असल्यामुळे आता थंडी जाणवत नाही आहे, पण ऊन आहे त्यामुळे हालत खराब होणार आहे. आणि भरपूर दिवसांनी ट्रेक करतो आहे त्यात. आणि मगाशी एक मित्र होता, हा एक मित्र होता, आता हा दुसरा त्याचा सोबती. हे 2 मित्र झालेत आता आपले. आणि शेवटपर्यंत हे आपल्या बरोबर राहणार आहेत ट्रेकमध्ये. वर येताना आपल्याला प्रत्येकी 10 मिनटावरती हे असे स्टॉल लागतात, जे आता वीकडेज असल्यामुळे बंद आहेत, पण विकेंडला हे सगळे स्टॉल चालू असतात. त्यामुळे पाणी किंवा खाण्याचं सामान कॅरी करू नका, वजन वाढवू नका, नाहीतर ही माझ्यासारखी हालत होईल तुमची. कलावंतीण ट्रेक सुरू करण्यासाठी आपल्याला ठाकूरवाडी विलेज हे जे बेस विलेज आहे त्या विलेजपर्यंत यावं लागतं. आणि पनवेलवरून म्हणजे पनवेल स्टेशनवरून किंवा पनवेल एस टी डेपोवरून तुम्हाला सहज रिक्षा किंवा इको कॅब अवेलेबल आहे. इको कॅब जवळपास 700 रुपये घेते. साधारण 8 ते 9 माणसं त्यामध्ये बसतात आणि जोपर्यंत माणसं भरत नाहीत तोपर्यंत ती कॅब तिथेच थांबते. त्यामुळे टाईम खूप जास्त लागेल इथे येण्यासाठी. आणि रिक्षाने जर येत आहे तुम्ही तर रिक्षा 300 रुपये चार्ज करते. 3 ते 4 माणसं घेऊन जाते ती, त्यामुळे 100 रुपये कॉन्ट्री येतं आपल्याला. आणि जर सिंगल येत आहे तर तुम्हाला 300 रुपये पे करून यावं लागेल. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर एस टीने यायचं आहे पनवेलवरून तर पनवेल एस टी डेपोवरून 8 वाजता, 9:30 वाजता, 12:15 वाजता ठाकूरवाडीपर्यंत येण्यासाठी एस टी आहे. तर ती प्रेफर करा, कारण 30 रुपयामध्ये आपल्याला ठाकूरवाडी गावापर्यंत ती सोडते. जो ठाकूरवाडीचं चौक आहे तिथपर्यंत सोडते. तिथून आपल्याला ट्रेक करत पार्किंगपर्यंत यावं लागतं आणि हार्डली 10 मिनटं जातात पार्किंगपर्यंत येण्यासाठी. त्यामुळे ते ठीक टाईम कन्झ्युमिंग आहे ते. त्यामुळे एस टीचा टाईम तुम्हाला दिलेला आहे मी. आणि संध्याकाळी पुन्हा जाण्यासाठी ज्या एस ट्या इथे येतात त्याच एस ट्या पुन्हा रिटर्न आहेत. आणि 6:30 वाजता शेवटची आहे जी गावातून पनवेल एस टी डेपोकडे जाते एस टी. त्यामुळे येण्यासाठी शक्यतो एस टी प्रेफर करा जर पैसे वाचवायचे असतील तर. आणि जर 2 व्हीलरने येत आहे किंवा 4 व्हीलरने येत आहे तर शक्यतो मॅप लावा, कारण शेडूंग फाट्यातून तुम्ही जेव्हा आतमध्ये येता तेव्हा खूप लेफ्ट राईट टर्न आहेत आणि ॲरो दिलेले आहेत. वेल मार्क रोड आहे, त्यामुळे बाईकने किंवा 4 व्हीलरने येणं इझी पॉसिबल आहे. या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्ही जर इथे कलावंतीण किंवा प्रबळगड किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असाल तर खाण्याची किंवा इथे येण्याची कुठचीच गैरसोय तुमची व्हायला नको. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ पहा आणि तुमच्या कमेंट करून मला आवर्जून कळवा की व्हिडिओ कसा झालेला आहे. ती जी खाली तिथे टपरी दिसते ती वाट आहे आपली यायची. ही अशी इथून चढून आता आपण इथपर्यंत आलेलो आहे. आणि इथे अजून एक हॉटेल आहे एक छोटं. हाच तो सेल्फी पॉईंट जेथे येणारे पर्यटक आवर्जून थांबतात आणि फोटो क्लिक करतात. इथे एक छोटं हॉटेल आहे. या हॉटेलपासून इथे वर आल्यानंतर आपल्याला दगडात कोरलेल्या ह्या देवाच्या प्रतिमा पाहायला मिळतात. जेव्हा कलावंतीण दुर्ग आपण चढत असतो तेव्हा इथे आपल्याला इतिहासाच्या पाऊलखुणा दिसायला लागतात. जे माझ्या मागे पाहताय तुम्ही, ही हनुमानाची प्रतिमा आहे आणि ही गणेशाची प्रतिमा आहे. आणि पूर्वीच्या काळी, कारण प्रबळगडकडे जाण्याचा सुद्धा हाच मार्ग आहे,
वरती जेव्हा आपण प्रबळ माचीकडे जातो, जी वाडी आहे तिथे जातो, तिथे गेल्यानंतर आपल्याला उजव्या हाताला प्रबळगडाकडे जाता येतं आणि डावा मार्ग आपल्याला कलावंतींकडे घेऊन जातो. तेव्हा हे जे असे ऐतिहासिक वास्तू आहेत, जेव्हा आपण इथे येतो तेव्हा ह्या अशा पाऊलखुणा आपल्याला इथे दिसायला लागतात. तेव्हा आता देवाचं दर्शन घेऊन आपला पुढचा कलावंतींकडे प्रवास सुरू करूया. प्रबळगडाचे 3 टप्प्यात विभाजन झाले आहे. माची प्रबळगड, कलावंतीण शुळका आणि प्रबळगडाचा मुख्य गडमाथा. त्यापैकी आपण पहिल्या टप्प्यात पोचलो आहोत. माची प्रबळगड ही एक छोटी वाडी असून गडाचा अविभाज्य घटक आहे. येथे आपल्याला राहण्याची व खाण्याची उत्तम सोय आहे. एकटे असल्यास एका टेंटचे 600 रुपये तर दोघांचे 1100 रुपये चार्जेस आहेत. त्यामध्ये रात्रीचे जेवण व सकाळचा नाश्ता इन्क्लूड आहे. तर तुम्ही मोठा ग्रुप घेऊन आल्यास हॉटेल मालक तुम्हाला अजून डिस्काउंट देतो. शहराच्या धावपळीतून दूर निसर्गाच्या सानिध्यात एक दिवस जरूर घालवावा. मित्रांनो, कॅम्पसाईटवरून तर निघालो आहे. आता कलावंतींकडे पुन्हा प्रस्थान केलेलं आहे जाण्यासाठी. पण इमॅजिन करा ना मित्रांनो, की अशा ठिकाणी एवढ्या वरती येणं, कॅम्पिंग करणं. आणि मी एक सजेस्ट करेन तुम्हाला की जर तुम्ही येत आहे, जर मोठा ग्रुप असेल तुमचा, तर तुम्ही इतर दिवशी आलात तरी तुम्हाला इथे जेवणाची, राहण्याची सोय आहे. एक माणूस आला तर त्यांची थोडी गैरसोय होते, कारण एका माणसासाठी जेवण बनवणं, हां ते व्हेज देऊ शकतात किंवा ऑमलेट देऊ शकतात तुम्हाला. पण जर तुम्ही चिकन ऑफर कराल त्यांना तर ते नाही मिळणार, कारण एका दिवसासाठी एका माणसासाठी ते पॉसिबल होत नाही. पण जर तुम्ही मोठ्या ग्रुपने येत आहे तर ते नक्कीच अरेंज करू शकतात. त्यामुळे त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून इथं येऊन व्हिजिट करा. आता आपण गावात आलेलो आहे आणि हा इथे बोर्ड लावला आहे, प्रबळगड कलावंतीण दुर्ग जाण्याकडे मार्ग. इथे बोर्ड लावलेला आहे, लेफ्ट टर्न जातो प्रबळगडाकडे आणि हा जो राईटला महालक्ष्मी हॉटेलजवळून रस्ता जातो आहे कलावंतींकडे. या रस्त्याने आता आपण चाललो आहे कलावंतींकडे. मित्रांनो, वाटेवरती इथे दगड आहेत, त्यामुळे ट्रेकिंगचे शूजसुद्धा इथून सरकत आहेत. त्यामुळे चढताना ही एक खबरदारी घ्या, पाय जपून टाका. माची प्रबळगडकडून जेव्हा वरती येतो आपण तेव्हा इथे एक हॉटेल आहे आणि
त्या काकूंनी हे पाळणे ठिकठिकाणी हे पाळणे ठेवलेले आहेत. त्यामुळे मस्त अनुभव आहे या पाळण्यावरती बसून थोडा वेळ टाईम स्पेंड करण्यासाठी. थंडगार कोकम सरबत. वर चढताना कोकम सरबत किंवा लिंबू सरबत अशा थंडगार पेयांची गरज असते मित्रांनो. एक नंबर टेस्ट आहे आणि हे गरजेचं आहे एनर्जी बूस्ट करण्यासाठी. त्यामुळे हे जिथे हॉटेल उघडं मिळेल तुम्हाला वीकडेला तिथे हे नक्कीच प्या, कारण ह्यांचा उदरनिर्वाहच हा आहे. त्याच्यामुळे 10-20 रुपये गेले कारण आपलं काही कमी होणार आहे ना त्यांचं काय वाढणार आहे, पण त्यांना एक मदत म्हणून तरी हे गरजेचं आहे मित्रांनो. जेव्हा माची प्रबळगड गावापर्यंत आपण येतो तेव्हा एवढा चढ नसतो, पण तिथून जेव्हा आपण किल्ल्याकडे परत चढायला चालू करतो तेव्हा हा चढ बघा. आता चढ जास्त आहे, पण एक चांगली गोष्ट आहे की वीकडे असल्यामुळे इथे जी छोटी छोटी हॉटेल आहेत स्थानिकांची ती बंद आहेत. त्यामुळे थोडा वेळ का होईना इथे आपल्याला आराम करायला मिळतो. ते तिथे दिसतं आहे ते माची प्रबळगड गाव आहे आणि तिथून हे चढायला चालू करतो तेव्हा जास्त चढ असल्यामुळे खूप हालत खराब होते आणि वाटेमध्ये माती आहे, छोटे छोटे दगड आहेत, त्यावरती शूजची ग्रीप राहत नाही आहे. त्यामुळे चढताना काळजी घ्या, कारण पाय घसरला तर हा स्लोप बघा. मध्ये मध्ये झाडं आहेत, पण लागलं तर खूप जबरदस्त फटका बसेल आपल्याला आणि चढणं सोडा उतरणं कठीण होऊन जाईल. आणि हे कातळकड्यापर्यंत आपण पोचलो आहे. ह्याची उंची बघू शकता. हे असंच आपल्याला आता क्लाइंब करायचं आहे. जवळजवळ 85 डिग्री 85 डिग्री क्लाइंब आहे. स्टेप्स असल्यामुळे थोडं सोपं होणार आहे चढणं. आणि इथे आपल्याला एक गुहा बघायला मिळते आणि इथे हनुमानाची कोरलेली प्रतिमा आहे दगडामध्ये. तर आतमध्ये जाऊन पाहूया आपण. कोणी आहे का? हो मित्रांनो, गुहेजवळ आलेलो आहे आता आणि एक कॅमेरा केलेला आहे, लाईट घेतला हातात आणि आतमध्ये जाऊन बघूया गुहेची खोली किती येते. बापरे, वाकावी लागते. खरं तर रिस्क आहे आतमध्ये जाणं. बापरे, खूप आतमध्ये आहे. संपूर्ण खोली आहे आणि जवळजवळ एक 40-50 फूट आतमध्ये आपण आलेलो आहे आणि खूप गुदमरायला होतं इथे आतमध्ये. परत जाऊया बाहेर, कारण आवाज मला माहिती नाही तुम्हाला किती क्लिअर येत असेल ते. बाहेर जाऊन बोलूया आपण. खूप दिवसांनी ट्रेक करत असल्यामुळे
ऑलरेडी पायात गोळे आलेले आहेत आणि गुहेची हाईट फार कमी आहे, जेमतेम 3 ते 2.5 फूट आहे. त्यामुळे वाकून गुडघे टेकत आतमध्ये जावं लागतं आणि खूप हालत खराब होते. ही गुहा पाहिल्यानंतर मित्रांनो सरसगडाची आठवण आली, कारण सरसगडावर सुद्धा अशीच गुहा आहे. तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्की पहा, त्याची व्हिडिओ लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. आणि आता पुढचा जो थरार आहे कलावंतींचा पायऱ्या चढण्याचा, तो आता सुरू होईल. जवळच आलेलो आहोत आपण त्या थराराच्या, तेव्हा वेळ न दवडता जाऊया आणि तो थरार चढण्यासाठी सुरू करूया. जसं तुम्ही वर चालत येता आणि हा कातळकडा चालू होतो आणि कातळकडा चालू झाल्याच इथेही उजव्या बाजूला गुहा आहे. तेव्हा आतमध्ये जाण्याची रिस्क घेऊ नका, पण बाहेरून नक्कीच तुम्ही बघू शकता. आणि जी तिथे मारुतीची प्रतिमा आहे तीसुद्धा नक्की पहा, दगडात कोरलेली. हा थरार आता आपल्याला चढायचा आहे. 80 डिग्री उभा कडा आहे हा. क्लाइंब करण्यासाठी इथे दोरी दिलेली आहे आणि ही दुसरी वाट ही अशी फिरून जाते. वाट निसरडी आहे कारण माती पूर्ण खाली आलेली आहे, त्यामुळे चढताना तेवढी सावधगिरी बाळगा आणि शक्यतो ह्या वाटेनेच वर चढा. फायनली व्हीपाशी आलेलो आहे. तर कलावंतींचा थरार आता चालू करूया आपण चढायला. आपला गोप्रो पण चार्ज झालेला आहे आणि सुरुवातीलाच आता ह्या रोपच्या सहाय्याने आपल्याला वरपर्यंत तिथपर्यंत जायचं आहे आणि तिथून मग पायऱ्यांचा थरार चालू होणार आहे, जो आपल्याला किल्ल्याच्या वर घेऊन जातो. बॅगेचं वजन असल्यामुळे बॅग अशी मागे खेचते आहे. जवळजवळ 1 फूट किंवा 1 फुटापेक्षा जास्त हाईट आहे स्टेप्सची आणि आता तर सुरुवात आहे. कलावंतीण दुर्ग कठीण श्रेणीत का गणला जातो याची प्रचिती आपल्याला येतच असेल. 80 अंशाचा कडा चढणे तसे धाडसाचे काम, परंतु वरपर्यंत चढण्यासाठी पायऱ्या असल्यामुळे कठीण रस्ता आपल्याला सोपा वाटतो आणि या पायऱ्याच कलावंतीण दुर्गाची खरी ओळख. दुर्ग चढताना कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा आपल्या जीवावर बेतू शकतो, त्यामुळे चढताना योग्य ती काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
ड्रोन जेव्हा वरती फ्लाय केला होता तेव्हा 2 पाण्याची टाकं बघितली. आपल्याला जर तिथे जाता आलं तर नक्कीच जाऊ आपण. ह्या वाटेवरती बहुतेक ते पाण्याचा टाका आहे. जे आपण 2 बघितली त्याच्यापैकी जे खालचं आहे ते इथे आहे. आणि इथे एक हॉटेल आहे तर ते आता बंद आहे. पण तिथे बॅग ठेवून मग आपण तिथे जाऊन बघूया. पाण्याचा टाका आहे पण सुकलेला आहे. आणि एक या इथे कुठेतरी वरती आहे. आणि एक गोष्ट आहे मित्रांनो, ह्या हॉटेलपाशी आल्यानंतर आपल्याला पायऱ्यांचा जो थरार आहे तो संपतो इथे. आणि त्यानंतर इथे ही वाट आहे पण दगडावरती माती असल्यामुळे पाय घसरू शकतात. तेव्हा पुन्हा एकदा सांगतोय, वर चढताना सावधगिरी बाळगा. तिथे पुढे अजून एक पाण्याचा टाका आहे पण जायची वाट डेंजर आहे. ही खूप निमुळती वाट आहे आणि तिथून आपल्याला त्या पाण्याच्या टाक्यापर्यंत जायचं आहे. बघू तिथे जाता येते का ते. पिण्यासाठी नाही आहे, हिरवं पूर्ण पाणी आहे. आणि वाट बघा आणि मी ही पोझिशन असते या पाण्याच्या टाक्याकडे येताना. त्यामुळे इथे पाण्याचा टाकं पाहण्यासाठी येऊ नका, रिस्क आहे खूप. आणि या उभ्या चढाईनंतर आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो आणि महाराजांचे दर्शन घेतो.
गडाच्या माथ्यावर येताच आपल्या लक्षात येते की सभोवतालच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाचे स्थान किती महत्त्वाचे होते. कारण येथून चंदेरी, म्हसमाळ, श्री मलंगड, कर्नाळा, माथेरानचे पठार असा संपूर्ण प्रदेश नजरेच्या टप्प्यात राहतो. महाराजांचे दर्शन घेऊन पुन्हा गड उतरण्यास मी सुरुवात केली आणि थोडे खाली येताच आपल्याला यूट्यूब फॅमिलीतील काही मित्रमंडळी भेटली. असेच प्रेम तुमचे कायम राहून दे हीच इच्छा. पुढील प्रवासात आपण भेट देणार आहोत बलाढ्य प्रबळगडाला. तेव्हा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये प्रबळगडाचा इतिहास घेऊन. तोपर्यंत खुश रहा, हसत रहा. जय शिवराय.